मी आहे मृण्मयी पवार, तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची व्हिडिओ आपली फणसाची भाजी याची असणार आहे आणि आपली मम्मी ते करून दाखवणार आहे आपल्याला आज। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आज इथे मम्मी फणस कापते। मी हा कच्चा फणस घेऊन आलेली आणि आमच्याकडे ह्याची खूप चांगली भाजी करतात, तर मम्मी आता ते कापते। हा मी अर्धा म्हणजे आणला होता तो कापून। तर माझा आवाज घ्यायचा का? तर आपण फणस आणलाय मार्केटमधून हां भाजीचा, त्याची आपण भाजी करूया। कापून घेते मी आता। आलाय का आवाज बरोबर? तर मम्मी याचे सगळे काटे असे काढून घेते। बाटे याची चाल आहे ना, ते आता काढून घेऊया आणि मग काढून आपण उकडवूया। उकडल्यानंतर भाजी बनवूया त्याची। बोलले का सर? तर आपण आता कापून घेऊया आणि आटा आहेत ना, ते आपण शिजवून त्या भाजीमध्ये टाकू शकतो। आटा बोलतात त्याला। पहिल्या व्हिडिओ पहिलाच हे असे आपल्याला सगळ्या फणसाचे भाग करून त्याला सगळी त्याची काटे जे आहेत बाजूचे ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। इथे मम्मी आता सगळे एक एक फोड अशी केलेली आहे तिने आणि मग ती काढते। तुम्हाला साफ करता येत नसतील तर तुम्ही जिथून फणस घ्याल त्यांच्याकडनं सुद्धा करून घेऊ शकता। मम्मीला येतं तर ती करते। आणि हे आपल्याला साफ केल्यानंतर बॉईल करायचे आहेत आणि या बिया असतात फणसाच्या, त्यासुद्धा भाजीमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत। अशी कापून घ्यायची, त्याचे साल काढून घ्यायची। त्याला फणसाला चिक येतो, तर आपण कपड्याने किंवा कागदाने पुसून काढायचं। साप पुसून काढल्यावर नंतर हाताला पण लागतो, मग हाताला आपण तेल लावून घ्यायचं। आणि सगळ्या फणसाला हे तर मी काल आणलेलं आहे म्हणून त्याला जास्त चीक दिसत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा त्याच्यावरती चीक असेल तर तुम्ही ह्याला सुद्धा म्हणजे ज्याच्याने कापाल त्याला पण तेल लावायचं आणि हाताला सुद्धा तेल लावायचं आहे। हे जे मधलं असतं ना कापल्यानंतर ते आपल्याला कापून घ्यायचं आहे। ते वेस्ट आहे, म्हणजे हे मधलं जे असतं ते सगळं कापून घ्यायचं आपल्याला। तर मधला नरम भाग असतो ते घ्यायचं नसतो, हां ते आपण असं काढून टाकायचं। काय भांडे कुठे केला? हे आपण आता शिजायला ठेवूया। मऊ जरा शिजेपर्यंत 2 ग्लास पाणी टाकलंय त्याच्यात मऊ शिजण्यासाठी। मऊ शिजले की आपण मग त्याची भाजी बनवूया। मग ते असे चुरून घ्यायला लागतात। आणि मग आता मिरची कांदा त्याच्यात हे आपल्याला असं दाबून बघायचं आहे की सॉफ्ट झालेत की नाही बॉईल करताना। ते आपण शिजून झालेले ते असे मऊ शिजले, आपण त्याचे चुरून घेऊया। हे बघा असे। तर मम्मी इथे चुरते आणि इथे आपण केलेलं आहे टमॅटोचं सार। त्याची रेसिपी मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेनच। ह्याच्यात ज्या बिया आहेत त्या पण आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। मम्मीने इथे सोलून घेतलेले आहेत। त्या पण शिजतात, त्या पण खायच्याच असतात आपल्याला। आणि आता आपल्याला पूर्ण हे पिळून घ्यायचं आहे। मम्मी असं चांगलं पिळून घेते तसं पिळून घ्यायचं आहे। आणि हा बरका फणस असल्यामुळे तो जरा हे झालाय, शिजल्यावर असं चिकट झालं। हां, आणि कापा फणस असतो का तो सुटसुटीत होतो। आपण याला पिळल्यानंतर असं सुटसुटीत थोडंसं करायचं आहे। आता आपण इथे पहिला तेल टाकून घेतोय। परत
आता मिरची टाकून घेते मम्मी. तुम्हाला पाहिजे तसं तिखट कमी जास्त ह्याच्या हिशोबाने आपण मिरची कापून टाकायची आहे. आता आपण इथे कांदा टाकून घेतलाय आणि ही सगळी रेसिपी मम्मी करते. कांदा लाल होतो चांगला. आणि कांदा लाल झाल्यावर मग थोडी हळद टाकायची आणि तिखट टाकायचं, मालवणी मसाला. त्याच्यात आपण टाकतो हळद, थोडी हळद. मम्मीने इथे थोडी हळद टाकून घेतले कांदा लाल झाल्यानंतर. आता ती लाल मसाला टाकते. आता आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला आपण हे फणस जे आपण चुरून घेतलेलं आहे ते आपण टाकणार आहोत. आणि इथे बॅकग्राऊंडमध्ये ॲडजस्टमेंट चालू आहे तर त्याचा आवाज येतोय जास्त. तर आपल्याला मसाल्यासोबत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि कोथिंबीर टाकायची थोडी. ह्याच्यानंतर काय करायचं, आपली भाजी आता रेडी झालेली आहे. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफ द्यायची. तर आपली भाजी वाफलेली आहे. आपण एकदा फक्त तिला मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. मग आपली भाजी रेडी आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली.